हॅलो माय डिअर स्टुडंट्स. इयत्ता 5वीत शिकणाऱ्या माझ्या चिमुकल्या मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 2 वरील A to Z. आता ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली टू फाइंड as many words as you can for each of the letters from A to Z. चित्राचे नीट निरीक्षण करा. ए पासून झेड पर्यंत प्रत्येक अक्षरासाठी त्या त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द चित्रात शोधा. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, तर एक चित्र दिलेलं आहे. सुंदर असं चित्र, एखादं गाव, त्यातील लोक काय करत आहेत, पशुपक्षी काय करत आहेत, याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि त्या चित्रामध्ये ए टू झेड पर्यंत जे जे आपल्याला दिसतंय त्याचे शब्द शोधायचे आहेत. तर बघा, सुरुवात करूया आपण आपल्या ए पासून. ए पासून जर आपल्याला काय दिसत असेल, तर इथं आपल्याला दिसतंय ऍपल. आता ऍपल कुठं आहे म्हणजे नीट बघितलं की हा जो मुलगा दिसत आहे तुम्हाला, पिवळा टी शर्ट नेसलेला मुलगा, या मुलाच्या टी शर्ट वर इथं आपल्याला ऍपल दिसत आहे. ह्या ऍपल झाला, ए फॉर ऍपल. तर आणखीन एक ए पासून सुरू होणारा शब्द म्हणजे एरोप्लेन. आता एरोप्लेन कुठं दिसतंय आपल्याला, तर ह्याच मुलाच्या हातामध्ये एरोप्लेन आपल्याला दिसत आहे. याच मुलाच्या हातामध्ये इथं एरोप्लेन. त्यानंतर ए पासून 2 झाले. आता बी शोधूया. बी फॉर मला दिसत आहे बघा इथं ब्रिंजॉल. आता ब्रिंजल कुठं आहे म्हणजे इथं आहे. या बाईच्या टोपलीमध्ये, जी भाजीवाली बाई आहे तिच्या टोपलीमध्ये बी फॉर ब्रिंजल दिसत आहे. त्यानंतर आणखी बी पासून जर काय तयार होत असेल तर बटरफ्लाय. हे पहा, इथं बटरफ्लाय दिसत आहे आपल्याला, पिवळा बटरफ्लाय, बी फॉर बटरफ्लाय. हे बी पासून 2 झाले. त्यानंतर बी फॉर बनाना. आता इथं आपल्याला पिवळे बनाना दिसत आहेत, ते बी फॉर बनाना झाले. बी चे आपल्याला इथं 3 भेटले. एक बटरफ्लाय, 2 बनाना आणि बी फॉर ब्रिंजल. आता सी पासून बघा आपल्याला काय भेटतंय. सी फॉर कॅट दिसत आहे आपल्याला इथं. सी पासून सुरू होणारा शब्द कॅट. त्यानंतर हा जो वॉचमन आपल्याला आराम करताना दिसत आहे, तो कशावर बसलेला आहे, खुर्चीवर. आणि खुर्चीला म्हणायचं चेअर. सी फॉर चेअर. कॅट आणि चेअर हे 2 झाले सी चे. त्यानंतर बघा चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे इथं गाय. तर गाईला म्हणतो आपण काऊ. अशा प्रकारे सी चे इथं आपल्याला 3 शब्द भेटले. एक कॅट, 2 चेअर आणि तिसरा काऊ. हे 3 शब्द आपल्याला सी चे भेटले. त्यानंतर डी. डी पासून सुरू होणारा आणि लगेच आपल्या लक्षात येणारा शब्द म्हणजे डॉग. डी फॉर डॉग एक भेटलं. त्यानंतर ही जी चिमुकली मुलगी आपल्याला दिसत आहे, ती काय करू लागलेली आहे बघा बघू. ती ड्रम वाजवू लागलेली आहे, म्हणजे डी फॉर ड्रम. एक डॉग आणि दुसरा ड्रम. हे 2 शब्द आपल्याला इथं भेटले. त्यानंतर या लहान मुलीने बघा काय नेसलेलं आहे, तर इथं ड्रेस नेसलेला आहे. मुलाने कपडे नेसलेले आहेत, त्याला सुद्धा आपण ड्रेस म्हणतो. म्हणून डी फॉर डॉग, डी फॉर ड्रम आणि डी फॉर ड्रेस. अशा प्रकारे हे डी पासून सुरू होणारे शब्द आहेत. डी झालं. आता ई. ई म्हणजे लगेच आपल्या लक्षात येतं ई फॉर एलिफंट. तर एलिफंट आपल्याला इथं ह्या बॅनरवर दिसत आहे. ई फॉर एलिफंट. त्यानंतर आणखी ई पासून जर आपल्याला काय बघायचं असेल तर ई फॉर एग. एग म्हणजे अंडी. या पक्ष्याच्या घरट्यामध्ये आपल्याला अंडी दिसत आहेत, म्हणजे एग. ई फॉर एलिफंट आणि ई फॉर एग. अशा प्रकारे 2 शब्द आपल्याला भेटले ई पासून.
त्यानंतर यफ. यफ म्हटलं की लगेच आपल्या लक्षात येतं यफ फॉर फिश. आता फिश कुठं आहे म्हणजे तर फिश आपल्याला दिसत आहे या लहानशा मुलीच्या कपड्यांवर. फिश काढलेलं आहे, मास्याचं चित्र आहे. ते यफ फॉर फिश एक झालं. त्यानंतर या काळ्या कुट्ट दगडावर एक आपल्या ओळखीचा एक छोटासा प्राणी दिसत आहे, जो टणाटणा उड्या मारतो. कोणता? तर बेडूक. तर बेडकाला आपण म्हणतो फ्रॉग. एफ फॉर फ्रॉग झाला. अशा प्रकारे आपल्याला एफ पासून दोन शब्द भेटले, एक फिश आणि दुसरा फ्रॉग. त्यानंतर जी. जी पासून बघा आपल्याला काय भेटत आहे? जी पासून आपल्याला भेटत आहे गॉगल. तर गॉगल म्हणजे काय तर चष्मा. इथं ह्या व्यक्तीने सुद्धा चष्मा लावलेला आहे म्हणजे गॉगल लावलेला आहे. इथं या व्यक्तीने सुद्धा गॉगल लावलेला आहे आणि या आजोबांनी सुद्धा इथं गॉगल लावलेला आहे. म्हणजे जी फॉर गॉगल. जीच झालं. आता एच. एच पासून आपल्याला सुरू होत आहे इथं एच फॉर हट. हट म्हणजे झोपडी. अशा चिमुकल्याशा झोपड्या आपल्याला दिसत आहेत, त्या एच फॉर हट. त्यानंतर बघा आणखी आपल्याला काय दिसत आहेत, काही घरं दिसत आहेत. तर घरांना आपण काय म्हणतो तर हाऊस, होम. अशा प्रकारे एच चे शब्द झाले, एक हट, दुसरा हाऊस, होम आणि इथं आपल्याला घोडा दिसत आहे. तर घोड्याला आपण म्हणतो हॉर्स. हट, हॉर्स, होम, हाऊस. अशा प्रकारे ह्या एच पासून मिळणारे शब्द आपल्याला भेटले. आय पासून आपल्या सगळ्या चिमुकल्यांना, लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारं एक खाद्य पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम आवडतं ना तुम्हाला? तर इथं आय फॉर आईस्क्रीम. आता आईस्क्रीम कुठं दिसतंय बघा तुम्हाला? तर आईस्क्रीम दिसत आहे ह्या हत्तीच्या सोंडेमध्ये. हत्तीच्या पोस्टरवर हत्तीनं सोंडेमध्ये आईस्क्रीम धरलेलं आहे. तर आय फॉर आईस्क्रीम. जे पासून बघा आपल्याला काय दिसत आहे? जे म्हटलं की सर्वात आधी आपण म्हणतो जोकर. तर जोकर सुद्धा इथं आपल्याला पोस्टर मध्ये दिसत आहे. जे फॉर जोकर. जे झालं. त्यानंतर आहे आपला जे नंतर के. के पासून आपल्याला दिसत आहे हा चिमुकला पतंग उडवत आहे. तर आपण पतंगाला काय म्हणतो तर काईट. के फॉर काईट. इथं के पासून तयार झालेला शब्द आपल्याला भेटला, के फॉर काईट. के झालं. त्यानंतर एल. एल पासून बघा आपल्याला काय दिसत आहे? एल पासून मला इथं लाईन दिसू लागलेली. इथं बघा काही लोक बसची वाट बघत थांबलेले आहेत, एका लाईन मध्ये थांबलेले आहेत म्हणजे एका ओळीत थांबलेले आहेत. एल फॉर लाईन इथं दिसत आहे. इथं गेट वर बघा आपल्याला गेट वर लॉक दिसत आहे. एल फॉर लॉक, एल फॉर लाईन. अशा प्रकारे एल पासूनचे दोन शब्द आपल्याला इथं भेटलेले आहेत. त्यानंतर एल झाल्यानंतर आपल्याला येतं यम. यम पासून आपल्याला दिसत आहे मंकी. एक आहे मंकी, यम फॉर मंकी. त्यानंतर यम पासून बघा आणखी काय दिसत आहे? इथं बघा डोंगर दिसू लागलेले आहेत आपल्याला, डोंगर. डोंगरांना आपण काय म्हणतो किंवा पर्वतांना काय म्हणतो तर माउंटेन म्हणतो. माउंटेन. यम पासून सुरू होणारा माउंटेन. त्यानंतर इथं आपल्याला एक छोटासा घरामध्ये इकडून तिकडं पळापळी करणारा आणि हातामध्ये न सापडणारा असा एक चिमुकलासा प्राणी दिसत आहे. तो म्हणजे कोणता तर उंदीर. तर उंदराला म्हणतात माऊस. अशा प्रकारे एक मंकी आणि दुसरा माऊस हे यम पासून तयार होणारे शब्द मला दिसले. त्यानंतर एन. आता एन म्हणजे काय तर एन पासून सुरू होणारे
इथं आपल्याला एक नंबर दिसत आहे. बघा, ह्या गेटच्या बाजूला इथं नंबर लिहिलेला आहे 17. म्हणजे काय? एन फॉर नंबर. एक शब्द आपल्याला भेटला. इथं बघा आपल्याला पक्ष्याचं घरटं दिसत आहे. तर पक्ष्याच्या घरट्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नेस्ट. NEST नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. त्यानंतर ओ. ओ पासून मला भेटलेलं आहे बघा, ह्या व्यक्तीच्या टी शर्टवर घुबडाचं चित्र आहे. तर घुबडाला इंग्लिशमध्ये म्हणतात ओल. OWL ओल. ओल हा एक शब्द मला भेटला त्या ओ पासून सुरू होणारा. त्यानंतर ह्या बाईनं जी छत्री धरलेली आहे, त्या छत्रीचा कलर बघा कोणता आहे? तर ऑरेंज. तर इथं ऑरेंज कलर आणि ओल अशा प्रकारे ओ पासून सुरू होणारे शब्द मला भेटलेले. त्यानंतर पी पासून बघा काय दिसतंय आपल्याला? सर्वात आधी पी पासून दिसला मला तरी पॅरॉट. पोपट भेटला. त्यानंतर त्या स्त्रीनं जी साडी नेसलेली आहे, त्या साडीचा रंग बघा कोणता आहे? तर त्या साडीचा रंग आहे पिंक. पिंक आणि पॅरॉट हे दोन शब्द मला भेटले. त्यानंतर इथं कबूतर बसलेलं आहे बघा. कबूतर बसलेलं आहे. तर या कबुतराला म्हणतात पिजन. पिंक, पिजन, पॅरट अशा प्रकारे हे 3 शब्द मला इथं भेटलेले आहेत. पी पासून तयार होणारे. क्यू पासून सुरू होणारा एक शब्द मला भेटला बघा, क्यू. आता क्यू म्हणजे काय? तर रांग. रांगेला क्यू कसं म्हणतात? तर QUE UE अशा प्रकारे क्यू ला सुद्धा रांग म्हणतात. रांगेला क्यू म्हणतात. त्यानंतर आर. आर फॉर रॅबिट. इथं आपल्याला रॅबिट दिसत आहे, बसलेला रॅबिट. त्यानंतर आपल्याला इथं रोज डोकावून बघत आहे बघा, रोज. गुलाबाचं फूल. एक रॅबिट, दुसरा रोज. हे दोन शब्द मला भेटलेले. रॅडिश भेटलेला आहे. रॅडिश म्हणजे मुळा. मुळा भेटलेला आहे. रॅडिश. एक रोज, दुसरा रॅबिट आणि तिसरा रॅडिश. अशा प्रकारे 3 शब्द आर पासून तयार होणारे आपल्याला भेटलेले आहेत. त्यानंतर यस. यस फॉर आपल्याला सन दिसत आहे बघा इथं, सन. एक शब्द झाला यस फॉर सन. दुसरा शिप दिसत आहेत मला, शिप. एक सन, दुसरा शिप. यस पासून इथं स्टॉप लिहिलेलं एक दिसू लागलेलं आहे मला. असे 3 शब्द मला यस पासून भेटले. त्यानंतर टी. मला लहान मुलाच्या हातामध्ये दिसू लागलेलं आहे. ते काय आहे? विमान आहे. तर कसलं खरं-खुरं आहे का? नाही. खेळण्यातलं आहे. मग खेळण्याला काय म्हणायचं? तर टॉय म्हणायचं. टी फॉर टॉय झालं ते एक. त्यानंतर आपल्याला इथं लाल रंगाचा फोन दिसत आहे. तर त्याला म्हणायचं टेलिफोन. अशा प्रकारे एक टॉय आणि दुसरा टेलिफोन असे 2 शब्द मला इथं भेटलेले आहेत. तर टी झाल्यानंतर काय येतं? तर यू. यू फॉर अम्ब्रेला इथं आपल्याला दिसत आहे. या बाईनं धरलेला ऑरेंज कलरचा अम्ब्रेला, छत्री. व्ही पासून आपल्याला एक व्हॅन दिसत आहे इथं. व्ही फॉर व्हॅन. डब्ल्यू. डब्ल्यू पासून आपल्याला काय दिसत आहे? तर इथं समोर जो वॉचमन बसलेला आहे, तो कशाला टेकून बसलेला आहे खुर्ची लावून? तर ती एक भिंत आहे. तर भिंतीला म्हणायचं वॉल. वॉल. डब्ल्यू फॉर वॉल. नंतर आपल्याला बेडूक एका ठिकाणी बसलेलं आहे. तर कुठं बघत आहे? तर पाण्याकडे बघत आहे. तर पाण्याला म्हणायचं वॉटर. नंतर एक्स. आता एक्स पासून तर मशीन. त्यानंतर वाय. एक्स झाल्यानंतर येतं वाय. वाय पासून आता इथं हा वॉचमन आहे बघा, काय करत आहे? तर जांभई देत आहे. आळस काढत आहे. तर त्याला म्हणतात यॉन. यॉनिंग. अशा प्रकारे वाय फॉर
यॉन. त्यानंतर झेड. झेड फॉर झेब्रा. आता तुम्ही म्हणाल इथं तर झेब्रा दिसेना. तर जर तुम्ही नीट बघितला तर या व्यक्तीच्या हातामध्ये झेब्राचं चित्र आहे, ते झेब्रा. जर तुम्हाला आणखी शब्द भेटत असतील मी न सांगितलेले आणि तुम्हाला या चित्रामधून दिसलेले, तर तुम्ही ते शब्द कमेंट मध्ये सांगायचं आणि कोणत्या लेटर पासून तयार होतात ते लेटर आधी लिहायचं आणि हे शब्द पुढे लिहायचं. बघूया कोणाला किती जास्त शब्द भेटतात. तर कमेंट नक्की करा.